नमस्कार विद्यार्थी, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार इयत्ता 6वी गणित सराव संच आहे 38. ठीक आहे, चला सुरुवात करूया. चौकोन XYZ काढा व त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची. आता आपल्याला काढायला सांगितलंय चौकोन XYZ. आपण काढून घेऊया. चौकोन XYZ XYZ हा आपण चौकोन काढलेला आहे. तर त्याच्यावरून काय करायचं आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तर लिहायचं. पहिला प्रश्न आहे सम्मुख कोणांच्या जोड्या लिहा. सम्मुख म्हणजेच समोरासमोरील. सम्मुख म्हणजेच काय? समोरासमोरील. मग सांगा X चा सम्मुख म्हणजे समोरचा कोण कोणता आहे? Z आहे. म्हणजेच आपण लिहिणार आहोत कोन Z व कोन X व कोन Z. कोन X व कोन Z. आता Y चा कोण आहे समोर? Y चा W आहे. म्हणून ह्या कोन Y व कोन W झालं. सम्मुख म्हणजे समोरासमोरील कोण. सम्मुख बाजूंच्या जोड्या लिहा. सम्मुख बाजूंच्या जोड्या लिहायच्यात आपल्याला. आता सम्मुख बाजू म्हणजेच काय? सम्मुखचा अर्थ सांगितलं ना, समोरासमोरील म्हणजे XY च्या समोर कोण आहे? WZ किंवा ZW म्हणा. मग काय लिहिणार? रेख XY व काय लिहिणार आहे? रेख ZW. आता सांगा XW च्या समोर कोण येणार आहे? YZ. म्हणजे हा रेख XW व रेख YZ. ठीक आहे. सम्मुख म्हणजे समोरासमोरील बाजू. आता सांगा लगतच्या बाजूंच्या जोड्या. लगतची बाजू म्हणजेच काय? लगत म्हणजे त्याला लागून आलेला. लगत म्हणजे काय? लागून आलेला. तर बाजू सांगितल्यात म्हणून लिहिणार आहोत आपण रेख XY ची लगतची बाजू जोडून आलेली बाजू आहे रेख YZ. म्हणून लिहा रेख XY व रेख YZ. ठीक आहे. चला आता YZ ला कोण लागून आलेला आहे? ZW. म्हणून रेख YZ व रेख ZW. ZW ला कोण आलेला आहे? ZW ला किंवा WZ आपण म्हणतो. ठीक आहे. रेख लिहा. मग रेख ZW ला कोण आहे? WX किंवा XW म्हटलं तरी चालतं. हा, ठीक आहे. परत रेख WX किंवा XW. WX किंवा XW लिहा. काय लिहा? त्याला कोण आहे लगत? XY. म्हणून लिहा व रेख XY. कळलं? चला लगतच्या बाजू कळलं. आता लगतची कोण म्हणायचं? लगतच्या कोणांच्या जोड्या. लगत मग आता सांगितलं लगतला कोण आणले सांगा. कोण X ला लगत कोण कोण आहे? Y. मग लिहा कोण X व कोण Y. आता कोण Y ला कोण आहे? Z. मग लिहा कोण Y व कोण Z. कोण Z ला कोण आहे? कोण Z कोण W. आणि कोण W ला आहे कोण X. ठीक आहे. किंवा X ला W म्हटलं तरी आपण चालू शकतो, कारण की X ला इथे Y पण आहे आणि त्याच्या लगतचा W सुद्धा आहे. चौकोनाच्या कर्णांची नावं लिहायची. काय लिहायचे? कर्णाचे. कर्ण कुठे असतो माहितीये का? हे बघा इथे. हे झाले कर्ण. त्याला काय म्हणतात? कर्ण. मग लिहा कर्ण काय लिहिणार आहे? XZ आणि कर्ण YW किंवा WY असं लिहिलं तरी चालेल. मग ह्या कर्ण XZ आणि कर्ण YW. कर्ण YW व लिहिल्यामध्ये तरी चालेल. ठीक आहे. चला चौकोनाची नावे वेगवेगळ्या प्रकारे लिहायची आपल्याला. आता चौकोन काय करायचं आपल्याला? हा वेगवेगळ्या नावांनी तिथे दर्शवायचा. ठीक आहे. आता आपण लिहूया चौकोन
चौकोन लिहिला, आपला काय आहे एक्स वाय झेड डब्ल्यू, हा आपण लिहू शकतो एक्स वाय झेड डब्ल्यू. मग अजून एक लिहू शकतो चौकोन, असंही वाचन करू शकतो ना, वाय झेड डब्ल्यू एक्स. मग लिहा वाय झेड डब्ल्यू एक्स. मग चौकोन. अजून एक वाचन करूया, झेड म्हणूया, झेड पासून म्हणूया झेड डब्ल्यू एक्स वाय, झेड डब्ल्यू एक्स वाय. समजलं? हा झाला पहिला प्रश्न. मग हा पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या चौकटीत बहुभुजाकृतींच्या बाजूंची संख्या लिहा. आता बहुभुजाकृतींच्या बाजूंची संख्या बघा, आता आपल्याला चौकोन आहे, काय आहे चौकोन आहे, ह्याच्याची बाजू सांगा. ही एक बाजू 1 2 3 4, म्हणजे बाजूंची संख्या चौकोनाला किती असते तर 4 असते. अशाच बाजू आपण अष्टकोनाला म्हटल्या तर 8 आहे, अष्ट म्हणजे 8 बाजू लिहायच्या, पंच म्हणजे 5, इथे 5 बाजू लिहायच्या, सप्त म्हणजे 7 आणि षट म्हणजे 6. सोपं आहे की नाही? चला आपण तिसरा प्रश्न बघूया. बघा तिसरा आणि चौथा प्रश्न आहे, तुम्ही स्वतः सेल्फ सोडवायचा आहे, तरी पण मी थोडंसं तुम्हाला गायडन्स करते. बघा, आपल्या परिसरात असणारी बहुभुजाकृतींची उदाहरणे शोधा, त्यांच्या आकृत्या काढायच्या. आता ज्या आपल्या परिसरामध्ये ज्या वस्तू आहेत त्यांच्या बहुभुजाकृती म्हणजे काय? बहुभुजाकृती म्हणजे त्रिकोण, चौकोन, पंचकोन किंवा 5 पेक्षा कोण जास्त असतील त्या आकृत्यांना किंवा त्यांना आपण म्हणतो बहुभुजाकृती. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला सांगायचं आता त्रिकोण, चौकोन. आता बघा आपल्या आजूबाजूच्या परिसरात मला आता बघा इथे माचीस दिसते का? बघा 1 2 3 4 आहे का? आहेत का कडा ह्याला? हा म्हणजे जास्त आहे त्याच्यामध्ये आपण तुम्ही काय म्हणून माचीस काढू शकतो, उदाहरणं शोधू शकता. किंवा तुमच्याकडे बघा चावीचं घर असेल, चावीचं घर माहिती आहे ना, चावीचं घर असेल किंवा छत्री असेल, ह्यांच्या तुम्ही आकृत्या इथे काढू शकता आणि त्यांना नावे देऊ शकता. ठीक आहे, आता बघा चौथा प्रश्न, विविध फुलांच्या पाकळ्यांचे टोके रेघेने जोडून होणाऱ्या आकृत्यांमध्ये बहुभुजाकृती दिसतात, त्यांच्या आकृत्या काढा व बाजूंच्या संख्या लिहा. आता बघा तुमच्या परिसरामध्ये जेवढी फुलं आहेत ती गोळा करून आणा, पहिल्यांदा गोळा करून आणा आणि ती एका कागदावर असे छान लावा आणि त्यांची टोकं जे आहेत ना, आता समजा मी जास्वंदाचं फुल घेतले, काय घेतले आता हे जास्वंदाचं फुल, आता मी आता असेच काढते. ठीक आहे, जास्वंदाचं जे फुल जे आहे 1 2 3 4 आणि हे 5. ठीक आहे, आता समजा मी हे जास्वंदाचं फूल जे आहे माझ्याकडे, आता माझ्याकडे हे नव्हतं बरोबर, मी फूल आणलेलं नाहीये, त्यामुळे मी आता डायरेक्ट असं चिटकवायचं, त्याला चिटकवलं तुम्ही, आता हे फूल चिटकवलं, समजा तुम्ही हे फूल चिटकवलं तर बघा हे एक टोक, हा हे एक टोक, असं एक जोडा. आता हे टोक जोडले, ह्याला एक जोडा, असं जोडा, मग ह्याला इथे जोडा, इकडच्या टोक ह्याला जोडा, बरोबर. हे असं असं जोडा आणि तुम्हाला बघा दिसतात का त्याच्या टोका, दिसतात का बघा, मला लगेच लक्षात येईल बघा की आपल्याला ती टोकं जोडलेली दिसतील. आणि किंवा तुम्ही पारिजाताचं फूल असतं बघा, पारिजाताचं फूल एकदम सोपं आहे बघा, त्याच्यामध्ये छान तुम्हाला जास्त तुम्हाला कोण पण बाजू भेटतील बघा भरपूर पारिजाताचं फूलमध्ये. ठीक आहे, हे तुम्ही स्वतः सोडवू शकता. ठीक आहे, बघा 5वाला आसमान, एक बहुभुजाकृती काढा व तिचे शेजारी दाखवल्याप्रमाणे त्रिकोणाकृती भाग करा, त्यावरून तिच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती होईल ते ठरवा. बघा त्यांनी आता आपल्याला ही आकृती दिली होती पुस्तकामध्ये, त्यांनी काय केलेलं आहे, इथे त्रिकोण काढलेला आहे 1 2 3 4 5 6, इथे काय त्यांनी काढलेलं आहे षटकोन काढलेला आहे आणि ह्याच्यावरूनच मी काय काढलेला आहे, एक अष्टकोन काढलेला आहे. काय काढलेला अष्टकोन म्हणजे 8 1 2 3 4 5 6 7 8 भुजा असणारा आम्ही असा 8 कोण असणारा काही अष्टकोन काढलेला आहे. बघा याच्यावरून काय करायचं, त्याच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती होईल असं लिहायचंय आपल्याला. बघा इथून त्यांनी पॉईंट काढलेला आहे, जसं समोरासमोर आपण काय करतो, समोरासमोर एक, आता हा बिंदू जो आहे तो समोर नेला सरळ, इकडून समोर नेला सरळ, तर आपल्याला इथे बघा इथे त्रिकोण दिसेल बघा, इथे झालेला त्रिकोण दिसेल. ठीक आहे, हा एक त्रिकोण, परत हा एक त्रिकोण, म्हणजे 1 2 3 4 त्रिकोण इथे झालात बघा, 1 2 3 4
5 6 इथे त्रिकोण किती झालेले 6 झालेले दिसतात आहे आणि इथे 4 झालेले दिसतात. इथे आपल्याला पुस्तकामध्ये दिलेली ती आकृती आहे. ठीक आहे, त्याच्यावरून आपण दुसरी आकृती बनवलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं त्रिकोण काढायचं. आणि अजून एक सोपा त्रिकोण कसा ओळखायचा किती आहे त्याच्यावरून जर जेवढ्या भुजा असतील जेवढ्या पण भुजा असतील त्याच्यातून 2 वजा केले ना तर आपल्याला किती त्रिकोण आहे त्याच्यामध्ये कळतं. आता आपल्याला सांगितले कोणांच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज त्रिकोणतेच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज. त्रिकोणाच्या एका कुठलाही त्रिकोण घ्या त्याची बेरीज असते 180 अंश असते. किती असते 180 अंश. जर आता इथे 4 त्रिकोण आहेत किती आहेत 4 त्रिकोण मग तुम्ही म्हणणार आहात 180 एका त्रिकोणाची बरोबर बेरीज आहे. तर आपल्याला 4 त्रिकोणाची काय करायची बेरीज काढायची म्हणजे 180 गुणिले 4 करावं लागेल. मग 4 180 गुणिले 4 करा 4 0 0 4 8 32 हजार 3 4 1 4 5 6 7 720 अंश. किती म्हणजे जो त्यांनी दिलेला आहे आपल्याला षटकोन त्याची मापांची बेरीज किती आली ती कोणांच्या मापांची बेरीज 720 आली. आता जो आपण काढलेला आहे त्याची पण काढून बघूया आपण. ठीक आहे 1 2 3 4 5 6 आहे म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला 180 गुणिले 6 करावे लागतील. किती 6 6 0 0 6 8 48 हजार 4 6 6 1 6 6 4 10 म्हणजेच 1080 अंश यांची काय आलेली आहे बेरीज आलेली आहे. सगळ्या त्रिकोणांच्या सगळ्या कोणांची बेरीज आपल्याला आलेली आहे. आशा करते तुम्हाला हा सराव संच नक्की कळला असेल. कळला तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.